नमस्कार सर्वांना. आपल्याला शाळा पूर्वतयारीची लिंक भरावायची आहे. प्रथम लिंक भरत असताना आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेली लिंक आपण या ठिकाणी ओपन करूया. लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने आपल्याला दिसेल, परंतु आपल्या स्क्रीनवर आपल्याला काहीच दिसणार नाही आहे. यासाठी आपल्याला या ठिकाणी मराठी दिसत आहे, त्या मराठीवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी तुम्हाला जी लँग्वेज सिलेक्ट करायची ती लँग्वेज सिलेक्ट करा आणि मराठीच्या डाव्या बाजूला जे लोगो दिसत आहे एक फोटोसारखा, त्या फोटोवर क्लिक करूया आणि आपण या ठिकाणी प्रथम काय करूया, लॉग आउट करूया. लॉग आउट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं दिसेल आणि तुम्ही माहिती भरायला तयार राहाल. तुमची लिंक ओपन झालेली असेल. UDAS कोड, प्रथम मेंबर आणि सरकारी यंत्रणा. आपण UDAS कोडच्या माध्यमातून आपली लिंक भरणार आहोत. मी माझा शाळेचा UDAS कोड या ठिकाणी प्रविष्ट करतो आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पहिले पाऊल अशा पद्धतीचं एक लोगो दिसेल आणि त्यावर क्लिक करूया. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मेळावा क्रमांक 1 आणि मेळावा क्रमांक 2 असे 2 मेळावे दिसतील. आपण मेळावा क्रमांक 1ची माहिती आपल्याला प्रविष्ट करायची आहे. मेळावा क्रमांक 1ला मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची माहिती आपली दिसेल. आपण UDAS कोड टाकल्यामुळं आपल्याला मेळावा संदर्भातील प्रश्नाची उत्तरं काय भरायची आहेत. आपल्याला जिल्ह्याचं नाव येईल, तालुका केंद्राचे नाव आणि शाळेचं नाव या ठिकाणी दिसेल. मेळाव्यात सहभागी व्यक्तींविषयी आपल्याला माहिती भरावायची आहे. एकूण स्वयंसेवक किती होते? 1. मी माझ्या शाळेची माहिती भरतो, कारण माझ्या शाळेची विद्यार्थ्यांसंख्या अतिशय कमी असल्यामुळं मी स्वयंसेवक 1च नेमलेला आहे. एकूण मातापालक दाखलपात्र मुलांचे किती आहेत? 2. एकूण शिक्षक 1, अंगणवाडी सेविका 1, शासकीय अधिकारी माझ्या मेळाव्यासाठी नव्हते म्हणून मी 0 लिहिलं. इतर मातापालक 3 होते. एकूण मेळाव्यातील सहभागी व्यक्तींची संख्या 8 झाली. मेळाव्यात सहभागी झालेल्या दाखलपात्र मुलांविषयी एकूण दाखलपात्र मुलांची संख्या 2, 1 मुलगा 1 मुलगी. वरील दाखलपात्र एकूण मुलांपैकी अंगणवाडीमध्ये किती नामांकन झालं? 2 पैकी 2. त्यामुळे खाजगी शाळेत 0, सरकारी पूर्व प्राथमिक शाळेत 0 आलं आणि कुठेही नामांकन नसलेली विद्यार्थी संख्या ही 0. दाखलपात्र मुलांच्या माता पालकांचे स्वतंत्र गट बनवले आहेत का? होय, एकच गट बनवला आहे, स्थापन केला आहे. आणि शाळापूर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दाखलपात्र किती माता पालक सहभागी केलेले आहेत? तर 3. आणि या ठिकाणी आपण सेव्ह करूया. अशा पद्धतीने आपण मेळावा क्रमांक 1ची माहिती भरलेली आहे. तसेच आपण मेळावा क्रमांक 2ची माहिती भरावी ही विनंती. धन्यवाद.